निक्की आणि अरबाज पुन्हा आले एकत्र, पण जान्हवीचा माज काय उतरेना. मित्रांनो, वेलकम, नमस्कार, सुस्वागतम. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या दुनियेत आणि आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे पीपी म्हणजे पेन पेपर एंटरटेनमेंट. मित्रांनो, हे बघा, एवढ्या राड्यानंतर जान्हवीला जेलमध्ये टाकलं होतं. आता रितेश सरांनी एवढं तिला समजून सांगितलं होतं किंवा पॅडी दादांना ज्या खालच्या पातळीवर जी बोलली होती, अख्खा महाराष्ट्र तिला शिव्या घालत होता, पूर्ण कलाकारांनी तिचा जाहीर निषेध केला होता. पण आता तरीही तिचा माज काय उतरलेला नाहीये, कारण निक्की सोबत एवढी चांगली फ्रेंडशिप होती. निक्की जेव्हा काही कारणास्तव ती बोलत नव्हती अरबा सोबत वगैरे, तेव्हा ती जान्हवीने तिच्या उशीवरती ते हार्ट वगैरे ठेवलं होतं, मिस यू, लव्ह यू वगैरे लिहिलं होतं की प्लीज मला सोडून जाऊ नको आणि आम्ही खूप प्रेम करतो तुझ्यावर, आपली मैत्री खूप चांगली आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर जेव्हा रितेश सरांनी तिला भरपूर काही कारण झाले आणि जेव्हा शिक्षा दिली जेलमध्ये टाकताना, पण जान्हवी आणि निक्की यांची अशी फ्रेंडशिप होती की बाबा ठीक आहे, अभी तो बहुत कुछ करना है, दोस्ती की मिसाले उडानी आहे, असं तसं भरपूर काही झालं त्यांचं. पण त्याच्यानंतर पुन्हा जेव्हा या दोघींमध्ये वाद झाले, जेव्हा निकीला काही ऐकवण्यात आलं होतं त्या डिलेमा रूम मध्ये वगैरे, तेव्हा निकीने जो निर्णय घेतला की मला ग्रुप वगैरे सोडून जायचा, मला राहायचं नाही यांच्यासोबत, त्याच्यानंतर पुन्हा जान्हवीचा जो वेगळाच रुद्र अवतार होता तो सर्वांना दिसला. तोच रुद्र अवतार पाहून खूप कलाकारांनी परत टिप्पणी केली आणि खूप कलाकारांनी असं सांगितलं की बाबा, वर्षाताईंना ज्या खालच्या पातळीवर बोलली किंवा पॅडी सरांना बोलली, तीच भाषा, तीच वृत्ती, तोच स्वभाव जान्हवीचा तसाच आहे तिच्या मैत्रिणीबाबत पण. मग आता जान्हवीचा मुळात हा स्वभावच असा आहे की का गेम खेळते ते काहीच कळत नाही. तुम्हाला काय वाटतं ते प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. मला तरी असंच वाटतंय. हे बघा, सूर्य कपूरची मॅडमनी जे काही भाष्य केलं ते इथे तुम्ही स्क्रीनशॉट मध्ये पाहू शकता की त्यांनी पण असं सांगितलं होतं की बाबा तिचा माज वगैरे आणखी काय उतरलेला नाहीये. ओके, तर दुसरं आता काय आहे घरामध्ये, आता कालच्या जे एपिसोड मध्ये झालं की बाबा मानकाप्याच्या गुफेमध्ये जाऊन ते नाणी वगैरे घेऊन यायचे, त्या एपिसोड मध्ये काय झालं मी तुम्हाला सांगतो की घरात जेव्हापासून ग्रुप वेगळे झाले तेव्हापासून निक्की आणि अभिजित हे दोघेच एकत्र राहायला लागले होते. अख्खं घर त्यांच्या विरोधात होतं. जेव्हा निक्कीची काही चूक झाली तर ते सगळेजण अख्खे घर अरबाज सोबत होतं आणि स्टँड घ्यायला लागलं की बाबा हे निक्की असं करते तसं करते, अरबाजाला त्रास होतोय, अरबाज रडतोय की प्लीज उसको हटाओ मेरे नजरों के सामने से वगैरे, सगळा अख्खा ड्रामा चालू आहे. पण एका इंडिव्हिज्युअली जर पाहायला गेलं, जेव्हा पॅडी सरांना खालच्या पातळीवर जाऊन जेव्हा जान्हवी बोलली होती, आर्याला पण जेव्हा जान्हवी बोलली होती आणि वर्षाताईंना पण जेव्हा जान्हवी बोलली, तेव्हा अख्खं घर कुठे होतं स्टँड घ्यायला. क्या बात है सर, क्या बात है सर. आता अरबाजला फक्त निक्की काहीतरी बोलतीये, एक दोन शब्द, तर अख्खं घर त्याच्यावर उलटून पडतंय. हे स्टँड तेव्हा पण दाखवायला पाहिजे होतं असं तरी मला वाटतं. जेव्हा खरं स्टँडची गरज होती बी टीमला, एक जण आपलं काही स्टँड घेत नव्हते आणि एक जण आता प्रत्येकाचा वेगवेगळा गेम चालू होता, ज्यावर रितेश सरांनी बोलले पण होते, परत त्यांचं काही आणखी बदलला नव्हता गेम. पण आता ह्या गोष्टीवर रितेश सर भाऊंच्या धक्क्यावर बोलणार असं तरी मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते प्लीज मला कमेंट मध्ये सांगा. आणि निक्कीचा गेम स्ट्रॉंग आहे. निक्की आहे, स्ट्रॉंग प्लेअर आहे, खूप चांगलं हिंदी बिग बॉस मधून आलेली आहे, खूप साऊथच्या पिक्चर केलेल्या आहेत त्या पोरीने, सगळं चांगलंय. पण तिचं ना कधी कधी असं चुकतं, निर्णय घेण्यामध्ये चुकते ती पोरगी. म्हणजे एखाद्या गोष्टीने आपला फायदा होत असेल ना, किंवा माणुसकी वगैरे आहे, थोडंफार कुठेतरी आपण झुकून राहायला पाहिजे बाबा, आपलं झुकतं माप ठेवलं पाहिजे. पण निक्कीच्या स्वभावात हे कुठे बसतच नाही. निक्कीला असं वाटतं की नाही, मी स्ट्रॉंग आहे ना, मी स्ट्रॉंगच राहते आणि स्ट्रॉंगच दाखवते गेम वगैरे आपला. तर तिचं असंच आहे पहिल्यापासून. पण आता जान्हवी तिच्यावर कुठेतरी वरचढ होताना दिसते, पण निक्की शांतच आहे. आता अख्खं घर तिच्या विरोधात जातंय, अख्खं घर तिला शिव्या घालतंय, पण तरीही निक्की कुठे डगमगली नाही, कुठे रडली नाही, पडली नाही. तिच्याच जागीचा अंकिता असती किंवा तिच्याच जागी वर्षाताई असत्या किंवा कोणीही असती मुलगी, योगिता जरी असती ना, अख्खं घर जर तिच्या विरोधात बोलतंय, तर आई शपथ रडली असती ती किंवा बोलली असती बिग बॉस प्लीज मला इथून बाहेर काढा. पण ती स्ट्रॉंग आहे निक्की, तर त्याबद्दल मला खरंच भारी वाटलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा निक्कीचा जो निर्णय होता कालच्या कॉईनच्या टास्क मधला की बाबा यांचा बॉक्स तुटलेला आहे आणि मी यांचे कॉईन ग्राह्य धरले जात नाहीत वगैरे, मी निर्णय घेते, संचालक होती ना ती. पण तिचीच म्हणजे कॉपी केली जान्हवीने. जान्हवीने पण बॉक्स तोडला, त्यांचा कॉईन वगैरे सगळे फेकून दिले. आता कॉईन कोणत्याच घराला भेटले होते, फर्स्ट राऊंड मोकळाच गेला. जर कॉईन जमा करून तुम्हाला तिथून राशन मिळणार आहे आणि तुम्ही जर एकमेकांसोबत राहून सगळ्या गोष्टी, जर एवढ्या स्ट्रॅटेजीचा गेमचा वगैरे विचार करताय, मग हा पण विचार करा ना की यार कॉईन सगळेच जण जमा करू, जास्त घरात राशन येणार आहे, मग तुम्हाला त्या गोष्टीसाठी धावपळ करावी नाही लागणार किंवा अन्न लपवून नाही ठेवावं लागणार, किंवा कोणी कांदे लपवतोय, कोणी अंडे लपवतोय, कोणी काय लपवतोय. ह्या गोष्टीची मारामार झाली नसती, सर्वांना पाहिजे तेवढं अन्न भेटलं असतं. जर यांनी राशनचा विचार केला असता, टॉयलेट बाथरूमचा विचार केला असता, बेड, म्हणजे खूप काही गोष्टी झाल्या असतात. जर तुम्ही स्टँड घेताय एका गोष्टीसाठी
या गोष्टीसाठी पण तुम्ही स्टँड राहा ना अरबाज सोबत, आणि सगळ्यांनी मिळून जर खेळला असता गेम तर कदाचित यांना खूप जास्त पॉईंट भेटले असते, पण कालच्या गेम मध्ये कुठे काय ते दिसलं नाही. आणि जेव्हा मग त्या निकीने तसा निर्णय घेतला आणि अभिजित उठला आणि अभिजित बोलला की मला या पोरीसोबत आता राहायचं नाही. त्याच्या वाक्यावर अख्ख्या घरच्यांनी त्याला सल्यूट केलं, सगळेजण त्याला डोक्यावर घेऊ लागले, सलाम वगैरे करू लागले वगैरे. त्याचं बरोबर आहे, तो बिचारा तिथे फसला जातोय, त्याचं मरण होतोय, कारण सगळेजण निक्की सोबत शिव्या घालताना त्याला पण शिव्या देतात, निकीला नॉमिनेट करताना त्याला पण नॉमिनेट करतात. सो तो कुठेतरी बोलत नाहीये, तर त्याचा काहीतरी गेम वेगळा आहे हे सगळ्यांना दिसते. तो लपून खेळतोय, पण कधी कधी आता त्याला वाटलं की बाबा अख्खं घर शिव्या घालेल किंवा रितेश भाऊंच्या कट्ट्यावर बोलतील की तू स्टँड घेतला नाही, तर कदाचित त्यामुळे त्याने स्टँड घेतलाय का मला तर काही कळत नाही. पण तुम्ही प्लीज मला कमेंटमध्ये सांगा काय वाटतं ते. आता जर मानकप्पाच्या गुपितून नाणी घेऊन यायचे होते आणि त्यांना राशन मिळणार होतं, तर त्यांनी हे करायला पाहिजे. जेव्हा अभिजितच्या पायाला लागलं होतं आणि बिग बॉसनी सांगितलं होतं प्लीज तू घरात जाऊ नको, तू खूप हानी होईल तुझ्या पायाला आणि कायमस्वरूपीसाठी पाय तुझा काहीतरी खराब होऊ शकतो किंवा चालू नाही शकत तू वगैरे, कारण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला चालायचं नव्हतं. आणि तो टास्क असा होता की गुडघ्यावर जाऊन ती नाणी जमा करायची होती, पण तरीही तो बोलला की नाही माझं घर उपाशी आणि मला मध्ये जायचं वगैरे. याची नेमकी गेमची स्ट्रॅटर्जी आहे की खरंच त्याचा स्वभाव हे मला माहित नाही, पण मला तरी असं वाटतं की तो आहे तसा, तो तेवढा हळवा आहे बिचारा, कारण मागच्या 2-4 गेम मध्ये त्याचं पाहिलं होतं मी. तो ठीक आहे चला जे होईल ते होईल, पण मला प्लीज करू द्या, मला जाऊ द्या वगैरे. त्या दरम्यान आता ते बी ग्रुपला चान्स दिलता की बाबा ए मधून दुसऱ्या कोणाला पाठवायचं, अभिजित त्या बदल्यात पाठवा, पण अभिजित म्हणला नाही मला जायचंय. निकीला पण बोलले होते की तू जा, पण निकी म्हणली मला ट्रोमा आहे, लहानपणापासून मी त्या गुफेत अंधारात वगैरे जात नाही, मला ट्रोमा आहे. हा ठीक आहे असू शकतो, कारण जर अंकिताला भांडे घासायचा ट्रोमा आहे तसा हिला पण बाबा तो ट्रोमा असू शकतो. ठीक आहे ज्याच त्याचे ट्रोमा वगैरे आहेत बाबा, ज्याच त्याचा स्वभाव किंवा ज्याच त्याच्या आयुष्यात जे जे काही किस्से झालेले ते त्यावर ते तसे वागतायत घरामध्ये. आता अरबाजची जी राडापडी आणि दर्द दिलवाली फिलिंग घेऊन अरबाज पण आपल्या अभिजित दादाकडे गेला होता आणि तो पुन्हा निकी सोबत बोलायचा असं बोलला होता. आता निकी सोबत बोलताना काय झालं होतं की जेव्हा यांचे भांडणं झालते, ह्यांचे फक्त वाद वाढत 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 गेले, ते कुठेच ते बसून असे गप्पा नाही मारल्या की बाबा वाद होत आहेत कशामुळे. आता निकीने जे व्हिडिओज पाहिले होते त्या व्हिडिओवरनं ह्यांचे वाद खूप वाढत गेले होते, पण नेमका कोणता व्हिडिओ पाहिला अरबाज म्हणतो नेमकं काय पाहिले ते तरी सांग, जेणेकरून आम्ही त्याच्यावर बोलू. पण निकी कुठे ऐकायला तयार नव्हती. निकीने डायरेक्ट निर्णय घेतला मला ग्रुप सोडायचा आहे आणि ह्या ग्रुपला ट्रॉफी उचलू देत नाही वगैरे वगैरे. त्यामुळे हे भडकले आणि त्यामुळे वाद एवढा वाढत गेला की भयंकर. जेव्हा अरबाजला खूप राग यायचा की ती अभिजित सोबत राहते वगैरे, आणि याच गोष्टींचा फायदा कदाचित अभिजित घेत होता. पण त्यांच्या पर्सनली दोघांच्या बोलण्यामध्ये कुठे गोष्ट जाणवलीच नाही की याला त्रास द्यायचा आहे अरबाजला, पण अरबाजला स्वतःहून त्रास होत होता त्या दोघांना बघून. मग आता कुठेतरी अरबाजने निर्णय घेतला की बाबा चला बसून बोलूया, म्हणून त्यांनी कालच रात्री दोघे जण बसून बोलले आणि बसून बोलल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला की बाबा चल सॉरी बोलू, एकमेकांना सॉरी बोलू. मग निकी म्हणाली की बाबा घरच्यांसमोर तू बोललायस ना, पर्सनली मला सॉरी नको बोलू एका रूम मध्ये, तू सगळ्या घरच्यांसमोर मला सॉरी बोल. हा पहिलं तू सॉरी बोल, नेक्स्ट टाइम मी सॉरी बोल, म्हणजे दुसऱ्या वेळेस मी सॉरी बोलते. तर ह्या निर्णयावर ते दोघे ठाम होते. पण जान्हवी आपला सेकंड अरबाज जो आहे वैभव आणि गोटा पुढारी आणि ज्यांचं कुरबुर चालू होती, आर्या तर रडून समजून सांगत होती प्लीज नको जाऊ, प्लीज असं तसं तसं तसं. आर्याची तर मला प्लीज तिच्या बुद्धीची क्यू येते. जर तिला जान्हवी बिन्हवी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बोलतात, वैभव बोलला होता की तुला झापडविल वगैरे, तरी तू त्यांच्यासाठी एवढं हे खेळते यांच्या विरोधात जाऊन, म्हणजे हे कुठेतरी चुकीचं वाटलं होतं मला तिचं आर्याचं वागणं वगैरे. जेव्हा काल यांनी एकमेकांना सॉरी बोलायचा निर्णय घेतला आणि जेव्हा यांनी ठरवलं की बाबा चला आता आपण म्हणजे एकत्र आहोत वगैरे, त्यांनी हग वगैरे केलं तिला काय निकीला अरबाजने. मग आता कुठेतरी हा प्रश्न येतो की बाबा जी आता एकटी पडलेली निक्की होती, अख्खा घराने तिला वाळीत टाकलं होतं, ती एकटी पडलेली जी निक्की होती ती आता स्ट्रॉंग होईल का अरबाजच्या म्हणजे त्या सपोर्टने? तुम्हाला काय वाटतं ते प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. कारण आता अरबाज आणि निक्की पहिल्यापासून एकत्र होते, खूप स्ट्रॉंग होते. आता कुठे वेगळे झाल्यामुळे ते निक्कीला टार्गेट करण्यात आलं. पण आता अरबाजच तिच्यासोबत आल्यानंतर नेमकं काय घडेल, नेमकं काय होईल काही सांगता येत नाही. कारण आता मध्यरात्री 4 वाजता पण ते जाऊन एकमेकांना भेटले आणि खूप काय त्यांच्यामध्ये खूप वेगवेगळ्या डील्स वगैरे झाल्या, त्यांनी काय तो निर्णय घेतलेला आहे. आता जो सध्याचा जो प्रोमो आला आज रात्रीचा जो एपिसोड आहे त्याच्यामध्ये पण असं दाखवण्यात आलंय की बाबा तो काहीतरी काचेवर अशी वाफ वगैरे झाली आणि त्यावर तो हार्ट वगैरे काढतोय, लव्ह यू मिस यू वगैरे काहीतरी लिहितोय. तर ते सध्या त्यांचं प्रेमाचं वारं आय थिंक पुन्हा घरामध्ये चालू झालेले.
बघू याची लव्ह स्टोरी आता कुठपर्यंत जाते का. इथेच त्या स्टोरीला ब्रेक लागतो, कारण निकीला नॉमिनेट केलेलं आहे, त्यामुळे कदाचित ती घराच्या बाहेर जाते की राहते हे माहित नाहीये आपल्याला. जरी ती स्ट्रॉंग असली तरी प्रेक्षकांच्या मतांवर आहे किंवा त्यांना वोट करण्यावर आहे. त्यांनी जर वोट नाही केले तर ती म्हणजे घराच्या बाहेर जाऊ शकते. राहिला प्रश्न आता गोटा पुढारीचा. गोटा पुढारी मध्ये 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 करून तो इरिटेट करतोय. कालच्या टास्क मध्ये गोटा पुढारीने मस्त ते आपल्या वर्षाताईंचे कॉइन होते, त्या कॉइनला उगाचच बुक्की मारून बॉक्स फोडला आणि कॉइन जमा करायला लागला. अंकिता गेली, त्याला ओढायला लागली, अंकिताने पण त्याला ओढलं वगैरे मागं, पण तरी वाईट अंकिताला वाटलं. अंकिताला असं वाटलं की मी त्याच्यासोबत फिजिकली झाली, पाय वगैरे ओढला, तो कुठेतरी म्हणजे भाऊंच्या धक्क्यावर हा विषय निघू नये म्हणून ती रडत होती. तिला असं वाटलं की मी चुकीची वागली आहे, पण सगळ्यांनी तिला सपोर्ट केला. त्यांनी अरबाजने वगैरे सांगितलं की नाही, तू जास्त कॉइन घेऊन आली, तू चुकीची नाहीये, जाऊ दे, त्याची चूक होती. आणि पुन्हा गोटा पुढारीने त्याची चूक मान्य केली की बाबा हा माझ्याकडून झाली होती चूक, मी ते नाही करायला पाहिजे होतं, पण मी माझ्या ग्रुपसाठी लॉयल खेळलो म्हणून माझ्याकडून 2-4 चुका झाल्या. मग अरबाजने सांगितलं ते ऍक्सेप्ट कर. मग तो म्हटलं मी ऍक्सेप्ट करतो. आता भाऊंच्या धक्क्यावर नेमकं कोणाकोणाची खरडपट्टी काढतात किंवा कोणाचा पान उतारा करतात हे आपल्या पाहण्यासाठी मी तरी खूप उत्सुक आहे. आणि तुम्हाला काय वाटतं ते प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. राहिली गोष्ट आता जान्हवीची, जिच्याने सगळ्या विषयाची सुरुवात होते आणि जिच्याने विषयाचा शेवट होतो, ती जान्हवी अख्खा घरामध्ये हंगामा करतीये. जेलमध्ये टाकल्यानंतरही ती तिथून पण निकीला खूप खालच्या पातळीवर वगैरे बोलतीये. मला तरी असं वाटतं तिचा स्वभावच असेल तो, कारण एका मुलाचा व्हिडिओ पाहिला होता की जो जान्हवीच्याच गावचा आहे आणि त्याने व्हिडिओ टाकला होता की बाबा जान्हवी आमच्या गावची आहे आणि आम्ही तिला सपोर्ट करतो, स्टोरी वगैरे टाकतो, सगळ्या गोष्टी. बिग बॉस मध्ये गेल्यानंतर आम्हाला असं वाटलं की जान्हवी आमच्यासाठी ट्रॉफी घेऊन येईल गावामध्ये वगैरे. आमचं खूप मनापासून तिचं कौतुक करत होतो आम्ही, पण जान्हवी कुठेतरी चुकते त्यामुळे आम्ही तिच्या विरोधात स्टँड घेतोय. मग त्याला खूप साऱ्या चांगल्या कमेंट्स केल्या लोकांनी की यार हा चांगलं करत असेल एखादा कलाकार कौतुक पण करा, वाईट करत असेल तर त्याला निषेध पण करा, जो तो पोरगा करतोय. आणि त्याने हीच गोष्ट सांगितली की बाबा आम्ही जान्हवीचा निषेध करतोय, ती वाईट खेळतीये, आरडाओरडा नाटकं बिटकं करणं वगैरे हे आम्हाला काही पटत नाहीये, म्हणून त्याने डायरेक्ट सरळ त्या घरामध्ये म्हणजे त्या व्हिडिओमध्ये सांगितलं. आणि आता म्हणजे मला तरी असं वाटतं की भाऊंच्या धक्क्यावर रितेश भाऊ कोणाला जेलमध्ये टाकतील, का पुन्हा जान्हवीला जेलमध्ये टाकतील, निकीला जेलमध्ये टाकतील, गोटा पुढारी जेलमध्ये टाकतील, का घराच्या बाहेर कोण निघेल माहित नाही, कारण वोटिंग लाईन्स बंद आहेत, त्यामुळे काहीच सांगता येत नाही की घराच्या बाहेर कोण निघेल आणि कोण घरात टिकून राहील. कारण जान्हवीच्या स्वभावामुळे तर खूप आणखी प्रेक्षक आणखीच चिडलेले आहेत. लोकांना वाटलं की जेलमध्ये टाकल्यानंतर तिचा स्वभाव शांत होईल, पण तो कुठेतरी शांत झालेला नाहीये. ती 2 दिवस रडली, पण 4थ्या दिवसापासून तिचा स्वभाव, तिची वृत्ती सगळं सेम आहे. तुम्हाला काय वाटतं ते प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि धन्यवाद मित्रांनो. प्लीज माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे, कारण ही पीपीची दुनिया जरी माझी असली तरी हे चॅनल आपले. धन्यवाद.